लातूर शहरातील फुटपाथवरील वाढलेलं अतिक्रमण पाहता शहरातील वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. मात्र गेल्या 2 दिवसापासून लातूर शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभाग प्रमुखपदी गोपी साठे यांची नियुक्ती झाल्यापासून अतिक्रमण विभागाच्या कारवाईला आता वेग आला असून शहरातील विविध ठिकाणचे अतिक्रमण काढण्यासाठी गांधीगिरी पद्धतीने व्यावसायिकांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत सांगण्यात येत असून अतिक्रमण विभागाच्या या प्रयत्नाला मोठा प्रतिसाद देखील मिळत आहे. लातूर शहर महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख माझी नेमणूक झाल्यापासून माझ्या डोक्यामध्ये मी काही प्लॅन्स ठरवले होते आणि माननीय कमिशनर मॅडम, माननीय आमच्या डेप्युटी कमिशनर मॅडम, आमचे डेप्युटी कमिशनर सर यांनी त्याला परवानगी दिली की आपण अतिक्रमण काढताना गांधीगिरीचा वापर करावा, व्यापाऱ्यांशी जनतेशी सौजन्यानं वागावं, त्यांना वारंवार विनंत्या कराव्या. कारण काय हे जे लातूरचे जे व्यावसायिक आहेत, छोटे असतील, मोठे असतील, रोडवरचे असतील, बिल्डिंगमधले असतील, हे असं म्हटलं जातं की लातूर हे व्यापारी शहर आहे आणि आज लातूर जे काही आहे ते व्यापाऱ्यांनी बनवलं लातूर आहे असं म्हटलं जातं, वारंवार आपण ऐकत असतो. तर मग ती ज्यांनी लातूर बनवले आपण त्यांच्याशी नक्कीच सौजन्यानं वागलं पाहिजे, हे माझंही मत आहे आणि लातूर शहर मनपाच्या सर्व प्रशासनाचं मत आहे. अगदी त्याच अनुषंगाने आम्ही लातूरमध्ये आत्ता 2 दिवस आम्ही औसा रोड, बार्शी रोड आणि काल आपण पाहिलं असेल आम्ही गांधीगिरी केली. आम्ही मेन रोड जो आहे महात्मा गांधी यांच्या चरणी आम्ही पुष्प ठेवले आणि तिथून सुरुवात केली गांधीगिरीला. जो मेन रोड आहे महात्मा गांधी चौक ते गंजगोलाई दोन्ही बाजूला साधारणतः 150-200 गुलाबाची फुलं देऊन तिथल्या व्यापाऱ्यांना विनंती केली की भाऊ हे अतिक्रमण आहे, स्थायी नाही आहे, तात्पुरतं अतिक्रमण आहे. आपण मिळाला जवळपास 100 मधले 100 अतिक्रमण तेथील आपल्या व्यावसायिक बंधूंनी काढून घेतलेले आहे आणि आम्ही आज पण तिकडे फेरफटका मारलाय सहज सकाळी. तर ते अतिक्रमण केलेलं नव्हतं, त्यांचं सामान त्यांच्या नगर प्रशासनाची ही विजय आहे की आम्ही गांधीगिरी करून आम्ही विनंती करून अतिक्रमण काढतो. आणि आज आपण पाहताय इथे जे अतिक्रमण आम्ही काढायला आलोय इन द सेन्स आम्ही त्यांना विनंती करायला आलोय. हा जो अंबाजोगाई रोडचा भाग आहे, ST वर्कशॉपची भिंत आहे, त्याच्या शेजारी मी याच रोडला राहतो. साधारणतः 3-4 वर्षापासून हे दिसतंय. सुरुवातीला थोडंच होतं, आता आम्ही गेल्या 1-2 महिन्याभरापासून पाहतोय 300 फूट हा फुटपाथ या नर्सरीवाल्यांनी पूर्ण व्यापलेला आहे. आम्ही सर्व टीमनं त्यांना हात जोडून विनंती केली आहे, सर्व टीमनं, की बाबा असं करू नका. हा फुटपाथ जनतेच्या पैशातनं तयार झाला आहे. माझ्या लातूरची जनता कर भरते, टॅक्स भरते, त्यांच्यावर अन्याय करू नका. हा फुटपाथ त्यांच्या चालण्यासाठी आहे. जर तुम्ही फुटपाथ व्यापलात तर ती लोक रोडवरनं चालतील, वाहनं फास्ट असतात, ॲक्सिडेंट व्हायची शक्यता आहे. माझ्या आबालवृद्ध माता भगिनी, लेकरं ही जी मंडळी आहेत यांना धोका संभवतो, म्हणून त्यांनी फुटपाथवर चलू द्या, फुटपाथ मोकळे ठेवा अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे. ती विनंती त्यांनी मान्य केली आहे आणि सांगितले की आम्ही 2 दिवसामध्ये अतिक्रमण पूर्ण काढून घेऊ आणि जनतेसाठी फुटपाथ मोकळा करून घेऊ. आम्ही महानगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी इथे जनतेच्या सेवेसाठी आहोत आणि यामध्ये माझे जे माननीय कमिशनर मॅडम आहेत, डेप्युटी कमिशनर मॅडम आहेत, डेप्युटी कमिशनर सर आहेत, ॲडिशनल कमिशनर सर आहेत आणि माझे इतरही जे बांधव आहेत त्यांचा मला पूर्ण सपोर्ट आहे. त्यांनाही यामध्ये आनंदच आहे की आम्ही विनंती करून गुलाबाची फुलं देऊन या ठिकाणी अतिक्रमण काढतोय. आणि मला ठाम विश्वास आहे की माझ्या लातूरचे जे व्यावसायिक आहेत ते आम्हाला पूर्णपणे साथ देत आहेत, पुढेही देतील आणि एक दिवस असा येईल की लातूर शहर हे 100% अतिक्रमण मुक्त शहर असेल असा मला ठाम विश्वास आहे. धन्यवाद. तर अंबाजोगाई रोडवर गेल्या अनेक वर्षापासून तब्बल 200 फूट अतिक्रमण झालेल्या ठिकाणांवर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. लातूर शहराच्या चारही बाजूने जर पाहायला गेलं तर फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा वेगा जो आहे तो मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. आणि आपण पाहू शकतो लातूर शहरातल्या अंबाजोगाई रोडवरती हा जो ST वर्कशॉपचा हा पाठभिंतीचा भाग आहे, या पाठभिंतीवरती अख्खी 200च्या वर फुटावरती नर्सरीच्या ठिकाणी उभी केलेली आहे. याचं सध्या आपण पाहतोय अतिक्रमण प्रमुख गोपी साठे जे आहेत ते या ठिकाणी अतिक्रमण काढण्याची विनंती या लोकांना करत आहेत. तुर्तास
अतिक्रमण विभागाला गोपी साठेसारखे दक्ष अधिकारी आल्यापासून शहरातील अतिक्रमण काढण्यास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे. काल दिवसभरात जर पाहिलं तर शहरातील विविध ठिकाणी अतिक्रमण प्रमुख गोपी साठे यांनी प्रत्येकाला गुलाबाचं पुष्प देऊन गांधी मार्गाने फुटपाथवरचं अतिक्रमण काढण्याची विनंती या ठिकाणी केली होती. त्यानंतर आज अंबाजोगाई रोडवरच्या ह्या ST वर्कशॉपच्या भिंतीच्या बाजूच्या भागामध्ये जे जवळपास 200 ते 250 फूट या ठिकाणी नर्सरीच्या स्वरूपामध्ये अतिक्रमण गेल्या अनेक वर्षापासून केले गेलेलं होतं. ते अतिक्रमण काढण्यासाठी आज या ठिकाणी अतिक्रमण विभागाची पूर्ण टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि जवळपास 5 ते 6 वर्षापासून हे अतिक्रमण अशाच पद्धतीने या ठिकाणी होतं आणि हे अतिक्रमण काढण्याची कोणीही तसदी आतापर्यंत घेतली नव्हती. मात्र या संबंध शहरातील अतिक्रमणाचा विचार करता पुन्हा नव्याने अतिक्रमण मोहीम जी आहे ती नव्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. कारवाई शहरामध्ये सुरू झालेली आहे. त्यासोबतच पाहायला गेलं तर हे सगळं अतिक्रमण जे आहे ते येत्या काही काळामध्ये काढलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि एकूणच परिस्थिती पाहता शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये अशाच पद्धतीची अतिक्रमणं जी आहेत ती अतिक्रमणं मोठ्या संख्येने या ठिकाणी वाढलेली आहेत आणि कुठे ना कुठं अतिक्रमण विभाग आता या ॲक्शन मोडवर आलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि अतिक्रमण मुक्त लातूर कधी होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर.